सोहाळे पाटी ते कुरुल रोडच्या सेवेपर्यंत जवळजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला 3 किलोमीटरपर्यंत वृक्षारोपण करण्याचं काम मी आणि माझ्या सोहाळे गावातील काही तरुण मित्र यांनी एकत्रित येऊन हे वृक्षारोपण करण्याचं काम केलेलं आहे। आम्ही जवळजवळ गेली 4-5 वर्षापासून झाडं लावतोय। मी वर्षाला किमान 400-500 झाडांचं त्या ठिकाणी लागवड करतोय। झाडं ही नुसतं आम्ही लावत नाही, तर ते झाड 100% जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। रस्त्याने एखादं झाड तुटलं पडलं सुकलं तरी आमचे मित्र आहेत, आमचे बाळासाहेब नाईक नवरे आहेत की रस्त्याने जाता येता सुद्धा झाडांची काळजी घेतात आणि एखाद्या झाडाला काय झालं तरी ते सांगतात की ह्या ठिकाणी झाडाला प्रॉब्लेम आहे। तर आम्ही सर्व तरुण पोरं एकत्र येऊन गावामधल्या शाळा असतील, गावातले आमच्या मंदिर असतील, ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी वृक्षारोपण आम्ही करण्याचं काम करतो। रस्त्याच्या कडेला बोरवेल घेतलेत झाडं जगवण्यासाठी, ड्रिप इरिगेशन त्याला आम्ही केलेलं आहे। ही झाडं लावणं का गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे, ऑक्सिजन कमी पडत चाललेलं आहे। गावामध्ये एक कितीही ऊन असलं, आज जर आपण बघितलं आज 43 टेम्परेचर आहे, पण आज ज्या ठिकाणी आपण उभं राहिलो आहे त्या ठिकाणी ते जाणवत नाही। याला कारण आहे की वृक्षारोपण करणं ही येणाऱ्या काळाची गरज आहे। म्हणून प्रत्येक तरुणांनी वृक्षारोपण केलं पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत। येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने किमान 2 झाडं तरी लावली पाहिजे स्वतःसाठी, आणि ती झाडं नुसती न लावता आज अलीकडच्या काळात आम्ही बघतो अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात, फक्त झाडं लावापुरतंच शूटिंग होतं, फोटो होतो, परंतु नंतर दुसऱ्या वर्षी बघायला गेलं तर तिथं ती झाडं नसतात, जळलेली असतात, जनावरांनी मोडलेली असतात। आम्ही ते करत नाही, आम्ही झाडं 100% जगवतो। याचबरोबर ती झाड लावलं तर त्याला टी गार्डची व्यवस्था आम्ही केलेली आहे, पाण्याच्या टँकरची व्यवस्था आम्ही पाणी घालतो। तर जे झाड लावले ते 100% येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आमच्या सोहाळे गावामधील जिल्हा परिषद शाळा असतील, ज्योतिबा मंदिर असेल, गैबीसाहेब हे मंदिर असेल, रस्त्याच्या दुतर्फा बाजू असतील, या ठिकाणी जितकेच चांगली झाडं लावता येतील ती झाडं लावण्याचा प्रयत्न करतो। आणि आजकालच्या तरुण पोरं या निमित्ताने एकत्रित येऊन हा एक विचार मनामध्ये येणं हे सुद्धा खूप मोठं काम आहे की आपण वृक्षारोपण करतोय, ती झाडं लावतोय, ती जगवतोय, हा सुद्धा संदेश समाजाप्रती खूप चांगला आहे। आज असंख्य लोक रस्त्याने सोहळ्यावरून कुरुला जातात, जाताना त्यांना बघितलं तरी नजरेला एक समाधान वाटतं, आनंद वाटतो की किती छान लावलं आहे। आणि हाच आनंद आम्हाला सुद्धा ज्यावेळेला रिप्लाय येतात, आम्हाला माहिती मिळते की हे वृक्षारोपण यांनी केले, त्यावेळेला आमच्या सर्व ग्रुपला पोरांना खूप अभिमान वाटतो की आपण जे काही काम केलं ते नक्कीच आपल्याला एक आनंद देणारं, आपल्यासाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा येता जाताना शूटिंग काढली जाते। अशा प्रकारचं वृक्षारोपण करण्याचं काम त्या ठिकाणी आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहोत। इथून पुढे सुद्धा ज्यावेळेला पाऊस काळ सुरू होतो जून जुलैमध्ये पुन्हा आम्ही नव्यानं आणखी वृक्षारोपण करण्याचं काम आमच्या हातामध्ये घेतो आणि नवीन प्रकारची चांगली दर्जाची जेणेकरून जास्तीत जास्त वय टिकणारी झाडं लावण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आलेलो आहोत।